पूर्ण स्टोरी ऐकण्याआधी तुम्हाला एक किस्सा सांगतो। तारीख 17 जून 2026, साधारण संध्याकाळी 4:35 4:30ची वेळ असते। सिया गोयल आणि चेतन चौधरी हे दोघं जण पुण्यातल्या साळुंकी विहारच्या बाजूला जे लुल्लानगर इथल्या एका कॅफेमध्ये येऊन बसतात। कॅफेमध्ये येऊन बसतात, बराच वेळ गप्पा चाललेल्या असतात। दोघं जण आधी आतमध्ये येऊन ऑर्डर देतात, त्यानंतर कॉफी येते बाहेर आणि बसलेले असतानाच सिया मोबाईल काढते, त्यानंतर चेतन त्याचा मोबाईल काढतो आणि हे दोघं व्हिडिओ बघतात आणि दोघांच्या खुर्च्या एकमेकांच्या जवळ घेतल्या जातात आणि त्यानंतर चेतन तिचं चुंबन घेतो, त्यानंतर गळाभेट होते आणि जवळपास तासाभरानंतर हे दोघं निघतात। हा किस्सा यासाठी सांगितला की 18 तारखेला सिया गोयलने ज्या केतन अग्रवालला लोहगडाच्या कड्यावरून ढकलून दिलं, या सगळ्याचा प्लॅन हा 17ला शिजलेला होता आणि त्या कॅफेमध्ये हे सगळ्या गोष्टी झाल्या होत्या, ज्याचे CCTV तुम्ही इंडिया टुडे आज तक आणि आपल्या मुंबई तकवरती एक्सक्लुझिव्ह बघू शकता। या व्हिडिओतही त्या सगळ्याचा उल्लेख होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, गेले 2 दिवस मला राज्यभरातून वेगवेगळ्या लोकांचे फोन येत आहेत। प्रत्येकजण म्हणतोय की सर या प्रकरणात आणखी काहीतरी असेल, पण तुम्ही जे म्हणताय त्यालाच समांतर तपास चालू आहे आणि तपासही हेच म्हणतोय की आणखी अशा काही गोष्टी आहेत ज्या अजून महाराष्ट्रासमोर यायच्या राहिल्यात, ज्या देशासमोर मांडायच्या राहिल्यात आणि आताच्या घडीला तेच सगळे एक एक विषय की तपासात नक्की कोणकोणत्या गोष्टी झाल्यात, आज कोणाचे जबाब रेकॉर्ड झाले, कोण कोणातलं इंटरेस्टिंग भूमिका निभावत आहे आणि मग 120B म्हणजे क्रिमिनल कॉन्स्पिरसी हा सगळा गुन्ह्याचा कट होता, याकडे जाणारं हे सगळं CCTV फुटेज नक्की काय सांगतं, सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊ आणि अर्थात दिवसभरात काय घडलंय त्याच्यापेक्षा पडद्यामागे काय झालंय ह्या सगळ्याच्या डिटेल्स शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी ओंकार, मुंबई तकच्या या पुणे मेट्रोमध्ये तुमचं स्वागत। पहिल्या तारखेचा मी उल्लेख केला होता, ती तारीख होती या सगळ्यामधली 17 तारीख। 17 तारखेला साधारण असं दिसतं 4:35च्या दरम्यान सिया तिथे येते, त्यानंतर सिया मागून येते। ॲक्च्युली हा आधी आलेला असतो, हा कॅफेमध्ये त्याच्या आणखी बाजू 2 कोणतरी ओळखीचे बसले असतात, त्यांना हात मिळवतो आणि काउंटरला येतो। काउंटरला आल्यानंतर तो कॉफी घेतो, तो ऑर्डर प्लेस करतो, ती पण म्हणते काय पाहिजे काय नाही, ते मेन्यू कार्ड वगैरे बघतात आणि हे दोघं बाहेर जाऊन बसतात। कट टू पुढचा सीन सुरू होतो जो CCTVत कैद होतो। हे दोघं सोबत बसलेले असतात आणि तपासामध्ये मला असं कळलेलं होतं की सियाने या सगळ्याचा कट रचला इथपर्यंत ठीक आहे, ती मेन कॉन्स्पिरेटर इथपर्यंत ठीक आहे, पण तिने यूट्यूबवरती चेतन चौधरीला लोहगडाचा व्हिडिओ दाखवला होता आणि ज्यावेळी या सगळ्याचा CDR रेकॉर्ड झाला तो घेतला गेला, इंटरनेटचे वेगवेगळे नक्की सोशल मीडिया सर्चेस काय होते हे काढले गेले। या सगळ्यामधून काय क्लिअर झालं की तिने त्यावेळी यूट्यूबवरती लोहगड हे सर्च केलं होतं। लोहगडाचा विषय निघाला म्हणून आपल्याला परत एकदा आता 31 मेला जावं लागेल। 31 मेला पहिल्यांदा असं होतं की केतन अग्रवाल आणि सिया हे दोघं जण जातात लोहगडावरती। त्यावेळी ती रेकी करते, साधारण तिच्या डोक्यात एक बेसिक प्लॅन तयार होतो आणि बेसिक प्लॅन तयार झाल्यानंतर 4 तारखेला तो प्लॅन आपण एक्झिक्यूट करावा असं तिच्या डोक्यात येतं। 31 तारखेलाच गेलेले असतात, 4 तारखेला परत काय पॅरेंट्स यांचे सोडत नाहीत। बरं, एंगेजमेंट झाली होती, आता लग्नच होणार आहे, त्यामुळे दोघांना एकत्र फिरू दे, टाइम स्पेंड करू दे, ह्या दोघांच्या घरच्यांच्या अपेक्षा असतात। आता घरच्यांच्या अपेक्षांचा विषय असा होतो, पण 4 तारखेला घरचे सोडत नाहीत कारण 6ला बालीची ट्रिप असते, इथे प्री वेडिंग शूटसाठी जायचं असतं। आता तुम्हाला 2 दिवस उलट पॅकिंग करा आणि तिकडे निघून जा, असं सगळं हे होतं। बरं, आत्ताच मी सियाच्या आईशी बोललो, ह्याचा एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू तुम्हाला बघायला मिळेल, आई वडिलांची दोघांशी बोललो, तर आईने मला सांगितलं की फक्त बालीच्या ट्रिपसाठी ऑन रेकॉर्ड सांगितलं, फक्त बालीच्या ट्रिपसाठी सियाला मी स्वतः 50,000 रुपयांचे कपडे घेऊन दिले होते, का तिचा प्री वेडिंग शूट आहे म्हणून। आत्ता मी जिथे उभा आहे हे तुम्हाला पुण्याचं रुबी हॉल क्लिनिक दिसेल, याच हॉस्पिटलमध्ये सध्या प्रवीण गोयल जे सियाचे वडील आहेत हे हॉस्पिटलाइज आहेत। हे सगळं ऐकल्यानंतर त्यांना शॉक बसला होता, ते ICU मध्ये होते आणि आज त्यांना ICUतून बाहेर काढून नॉर्मल वॉर्डला शिफ्ट करण्यात आले। त्यावेळी तिथे पूजा गोयल त्यांची पत्नी म्हणजे सियाची आई ही पण उपस्थित होती आणि म्हणून मी दोघांकडून समजून घेतलं की एक्झॅक्टली काय झालंय, त्यांना ज्या गोष्टींची माहिती होती की नव्हती वगैरे इथपर्यंत आहे। आता ते काय बोललेत हे मी नंतर सांगतो। बॅक टू 31 डिसेंबर तिथे 31 मे, आय एम सॉरी। सो 31 मेला हे सगळं झालं, पहिल्यांदा रेकी झाली, 4 जूनचा प्लॅन कॅन्सल झाला, मग 6च्या बालीच्या प्लॅनला तिने काय केलं, पासपोर्ट कशा पद्धतीने केला आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। 14 जून उजाडली, त्यावेळी 14 जूनला ती प्लॅन एक्झिक्यूट नाही करू शकली, सापाचा बहाणा झाला, तारीख उजाडली 17ला लुल्लानगरमधल्या कॅफेमध्ये बसले, त्यानंतर हा आला, ऑर्डर दिली, दोघांनी बाहेर गेले आणि बाहेर गेल्यानंतर CCTVत लगेच कळतं की हे जवळपास 55 मिनिटं सोबत होते।
5:30च्या दरम्यान तिथून बाहेर पडले. मुद्दा असा आहे 1 तासात या CCTVत क्लिअर दिसतंय की हे दोघं फोनवरती करतात, दोघं एकमेकांच्या जवळ येतात, त्यानंतर तो तिला धीर देतोय, ती पण त्याचा हात पकडते, दोघं जवळ येतात आणि त्यानंतर चेतन चौधरी एकदा तिच्या गालाचं चुंबन घेतो आणि त्यानंतर ती त्याला फटका मारते. कदाचित जोक झाला असा दोघांमध्ये, त्याच्यावरती हे काहीतरी असावं, और ज्याला आपल्या कोट अनकोट फ्लट असा शब्द आहे असा काही पद्धत असू शकते. पण यानंतर दोघंही परत काय करतात, दोघंही परत एकदा व्हिडिओ बघू लागतात आणि त्यानंतर असं दिसतं की 17 तारखेला ऑलरेडी लोहगडा संदर्भातली गुगलची सर्च हिस्ट्री आहे किंवा यूट्यूबची हिस्ट्री आहे, ती हिस्ट्री समोर येते आणि तपासात ही गोष्ट उघड होते. आता हा एका फोनचा विषय आला. आपण दुसऱ्या फोनबद्दल बोलू. दुसरा फोन असतो चेतन चौधरीचा. ज्या दिवशी 18 तारखेला क्राईम सीन होणार असतो, गुन्हा घडणार असतो, त्या दिवशी काय करतो हा बाबा, ह्याचा फोन घरी त्याच्या दुकानात ठेवतो. वडिलांचं होलसेलचं दुकान आहे त्याच्या चौधरींचं, तर तिथे तो फोन ठेवतो. तो फोन तिथे ठेवल्यानंतर त्याच्या कामगाराचा फोन घेऊन जातो. आता आज पोलिसांनी या कामगाराचा जबाब रेकॉर्ड केलेला आहे, कारण त्याच्या फोनचं लोकेशन लोहगडावरती ट्रॅक झालं. त्यामुळे आणखी क्लिअर झालं की हा याचा फोन घेऊन तिथे आलेला होता. पण तो फोन कशासाठी दिला, का दिला, त्यामागे काय कारण सांगितलं होतं हे विचारलं तर कामगार म्हटला की हमारे साहब ने बोल दिया ये फोन रखा, 1-2 फोन आए थे, मैंने उनको बोला कि साहब अभी नहीं है. सो चेतन चौधरीने त्याचा फोन ज्या दुकानातल्या माणसाकडे ठेवला होता, त्याने काही फोन रिसिव्ह पण केले आणि त्यांना सांगितलं की साहेब नाहीत आले की मी कॉल करायला सांगतो. आज या बाबाचा स्टेटमेंट रेकॉर्ड झालेला आहे. हा या सगळ्यामधला एक महत्त्वाचा साक्षीदार आहे की जिथे हे क्लिअर होणार आहे की चेतन चौधरी जेव्हा मर्डर करायला गेला त्यावेळी त्याने फोन माघारी त्याच्या कामगाराकडे ठेवला होता. त्या कामगाराचा स्टेटमेंट रेकॉर्ड झाला. दुसरी गोष्ट CCTVची. या CCTVत क्लिअरली दिसतंय की हे काय करतायत, काय नाही करत आहेत, असं एकदम वन बाय वन सगळं क्लिअर होत आहे. आता इथून पुढे येऊ आपण. नक्की मला पूजा गोयल आणि प्रवीण गोयल काय म्हटले, सियाचे आई वडील, त्याच्याकडे. त्यांचं म्हणणं आहे की इंटरव्ह्यू तर तुम्ही बघाच, पण मी तुम्हाला ब्रीफ देतो पटकन. त्यांचं म्हणणं आहे की एक तर ह्या नात्याबद्दल आम्हाला काही माहीत नव्हतं, आम्हाला माहितीच नाही की आमच्या मुलीने हे सगळं केलेलं आहे. दुसरं, जर अग्रवाल यांचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला ट्रॅप करताय, गोयलने सगळ्यांनी मिळून आम्हाला फसवलं, तर त्यांचं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी जर फसवलं म्हणताय, पण आम्हाला माहितीच नाहीये की आमची मुलगी ही चेतन चौधरी सोबत रिलेशनशिपमध्ये आहे ना, त्याला तो कधी घरी आला. तिच्या वडिलांनी तर मला सांगितलं की आमचा काही म्हणजे ह्या नावाच्या माणसाला पण ओळखत नाहीये. आता मुलीने जर बाहेर हे सगळं केलेलं आहे, तर उद्या ह्या सगळ्यामध्ये इफ शी इज प्रूव्हन गिल्टी शी शुड बी हँग्ड. तिला फाशीवर चढवा, असं थेट, ती जर यामध्ये गिल्टी असेल तिला थेट फाशी द्यावी असं सियाच्या आईने म्हटलंय. वडील तर म्हणाले की केतनही आमचा चांगला होणारा जावे होता, केतन अग्रवाल चांगला मुलगा होता, तो खूपदा आमच्या घरी आला, त्याचं माझं काय बोलणं व्हायचं, मला तो पापा म्हणायचा. मुद्दा असा आहे की जर सिया ही गिल्टी असेल तर तिला त्याच पद्धतीने कड्यावरून ढकलून द्या. हे दोघं आई बापाच्या आई वडिलांचं या सगळ्यामध्ये म्हणणं आहे. आता मुद्दा या सगळ्यामध्ये राहतो ते म्हणजे 17 तारखेला यांनी जवळपास 1 तास बसून खलबत केली. त्यानंतर सकाळी 18च्या सकाळी हा चेतन चौधरी ज्युपिटरवर निघाला, मोबाईल इकडे ठेवून. तो तिकडे पोहोचला हुडी घालून, तुम्ही बघितलं असेल. आणि दुसरं महत्त्वाचं काय, ही हिची कार घेऊन निघाली. हिने सकाळी 8 वाजता केतन अग्रवालला पिक केलं आणि मग 10:45चा गडावरून फोन आहे तिचा की या सगळ्यामध्ये तिने तिच्या आईला फोन केला की असंच झाल्याने हा पडला. हिच्या आईने केतन अग्रवालच्या आईला फोन केला. तो जो फोन आहे तो फोन कॉल स्टेटमेंट असं दाखवतं की 10:45ला आलाय, म्हणजे जवळपास 3 तास, आपण असं म्हणू 2 तास 45 मिनिटं. आता आणखी एक 28 मिनिटांचा इंटरेस्टिंग विषय जो तपासामध्ये चालला. पोलिसांनी पहिला ज्या ठिकाणी जो हुडी घातलेला फोटो स्पॉट झालाय त्याचं टायमिंग काढलं त्या व्हिडिओचं. तिथून ते तो चेतन चौधरी खाली उतरेपर्यंतचं टायमिंग काढलं तर ते 48 मिनिटं दाखवत आहे. मी काल गड चढलो तर साधारण 30 मिनिटं लागले मला चढायला. यायला आणखी 5 मिनिटं कमी लागत असतील तुम्हाला, पण साधारण 30 मिनिटात लोहगड चढून होतो. अगदीच दमत थकत गेला तर 40-45 मिनिटं. पण चेतन चौधरीने जेव्हा तो पहिल्यांदा स्पॉट झाला ते टायमिंग आणि तिथून रिटर्न येताचं टायमिंग हे 48 मिनिटाचं दाखवत आहे. पोलिसांनी विचार केला की समजा हा मुलगा फिट आहे, हा ॲथलीट आहे, बरं तो आहे पण तो क्रिकेटर आहे, हा फिट आहे, हा ॲथलीट आहे. आता ॲथलीट ज्यावेळी एखादा चढेल उतरेल त्यावेळी समजा त्याला जायला 20 मिनिटं लागली असतील, त्याला यायला 20 मिनिटं लागली, झाली 40 मिनिटं. मग हा असा कोण हुडी घातलेला माणूस आहे की जो इतक्या निसर्गरम्य ठिकाणी गडावरती जेव्हा फिरायला आलाय तो त्या गडावरती फक्त 8 ते 10 मिनिटं थांबला. ठिकाणी पोलिसांचा आणखी एक जे सस्पेक्शन होतं ते क्लिअर झालं आणि त्यांचा संशय या सगळ्यामध्ये क्लिअर झाला. दुसरा संशय क्लिअर होण्याचं कारण म्हणजे सकाळी
सकाळी 7 ते 5:40 संध्याकाळपर्यंत 18 तारखेला त्याचं इंटरनेट बंद होतं. इंटरनेटशिवाय कोण राहू शकतं असं मला तपास अधिकारी म्हणाले. हे असे सगळ्या गोष्टी एकमेकांशी जुळून आल्या आणि फायनली या सगळ्यामध्ये काय झालंय, फायनली या सगळ्यामध्ये दोघे आता 29 तारखेपर्यंत जेलमध्ये पोलीस कस्टडीमध्ये आहेत. आता पुढे काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे. पण आजचा हा किस्सा यासाठी शेअर करायचा होता की CCTVs, टेक्निकल एव्हिडन्सेस आणि तपास या तिघांच्या अनुषंगाने ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या एक्सक्लुझिव्हली मी महाराष्ट्रापर्यंत आता पोहोचवतोय. पुणे मेट्रो बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार, मुंबईत.